हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड ह्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्या सुरुवातीलाच आपल्याला कॅन यू रिकॉल म्हणून दिलं होतं. त्याच्यामधला एक क्वेश्चन मी काही लिहिलेलं नाही, एकच लिहिलं आहे, कारण दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर ऑलरेडी त्यांनी देऊन ठेवलं होतं आपल्याला. तर पहिला क्वेश्चन त्यांनी म्हटला होता की व्हॉट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. ते म्हणतात की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. तर ॲक्च्युली इट इज अ मेजर आहे, मटेरियलची एक ॲबिलिटी आहे. दॅट इज ॲबिलिटी टू अलाव द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस. ठीक आहे ना. म्हणजे एक स्पेसिफिक जर मटेरियल असेल माझ्याकडे, कॉपर आहे, सिल्वर असतं, गोल्ड असतं, ठीक आहे ना. तर हे जे स्पेसिफिक मटेरियल्स आहेत, ह्या मटेरियल्समधून जेव्हा मी त्याला पोटेन्शियल डिफरन्स ॲप्लाय करतो, ठीक आहे, ज्यावेळेस मी त्याच्यावरती पोटेन्शियल डिफरन्स ॲप्लाय करतो ॲट दिस इन्स्टंट, ओके, ह्या मटेरियल्स थ्रू जे इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज और निगेटिव्ह चार्ज, मे यू कन्सिडर दिस, बट इन दिस हेअर जर मी बोललो तर असे जे इलेक्ट्रिकल चार्जेस ट्रान्सफर करण्याची जी ॲबिलिटी असते, जी कपॅसिटी असते, ते असते त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. बट यू थिंक अबाउट सच काइंड ऑफ अ कंडक्टर. हा जर कॉपरचा कंडक्टर असेल, ठीक आहे, कशाचा, कॉपर कंडक्टर. तर कॉपर कंडक्टर जर इन केस तुम्ही कन्सिडर करतात, तर कॉपर कंडक्टरमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय करतात, मूव्ह करतात, आणि दॅट इज व्हॉट दे कॅन ट्रान्सफर इलेक्ट्रिकल, म्हणजे ते काय दाखवतात, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवतात, आणि काय होते, इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागते. ठीक आहे. तर त्याच्याच थ्रू आपण जर म्हटलो की जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे आपली, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी आहे की मेजर ऑफ मटेरियल ॲबिलिटी. कशाची ॲबिलिटी आहे, मटेरियलची ॲबिलिटी आहे. अलाव द ट्रान्सपोर्ट ऑफ ॲन इलेक्ट्रिकल चार्जेस. कशाला अलाव करतं, इलेक्ट्रिकल चार्जेसला ट्रान्सफर करण्यासाठी काय देतं, एक परमिशन देतं. मग काय होते, इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर व्हायला लागते, म्हणजे इलेक्ट्रिकल करंट काय होतं, फ्लो व्हायला लागतं. मग जे अकॉर्डिंग टू इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर आपण गेलो, तर ज्या सॉलिडमध्ये आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीला बोलतो आहे, तर तिला क्लासिफाय केलं जातं कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर्समध्ये. कशामध्ये क्लासिफाय केलं जातं, कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमी कंडक्टर. तर आपल्याला ह्या तिघांचा अभ्यास करायचा आहे. कंडक्टर काय असतं, इन्सुलेटर काय असतं, आणि सेमी कंडक्टर नेमकं कसं असतं. ठीक आहे. तर बेसिकली जर आपण कंडक्टरवरती बोललो, तर कंडक्टर म्हणजे दॅट इज हॅविंग ॲन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे याची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, जी ॲबिलिटी आहे इलेक्ट्रिसिटीला फ्लो करण्याची, ठीक आहे, याच्यामधून दॅट विल बी, याची जी रेंज असते स्पेसिफिक, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याची जी रेंजमध्ये असते, म्हणजे 10⁻⁴ पासून ते 10⁻⁷ पर्यंत पर ओहम मीटर एवढी असायला पाहिजे. म्हणजे बेसिकली जे कंडक्टर्स असतात त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची जी रेंज आहे ती 10⁻⁴ ते 10⁻⁷ पर ओहम मीटर असते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कंडक्टर्स म्हटलं जातं. म्हणजे बेसिकली कंडक्ट काय करतं, इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतं, म्हणून कंडक्टर म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे यांची जी रेंज आहे ती सगळ्यात जास्त असते. जसं आपण मेटल्स म्हणतो, मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय अ मुवमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना. मेटल्स काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी काय दाखवतात, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स दाखवतात. बरोबर. म्हणजे जर एखादा मेटल असेल, हा जर तो मेटल आहे, कॉपरचा मेटल आहे, तर ह्या कॉपरच्या मेटलमधून जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स ॲप्लाय केला जाईल, ठीक आहे, जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स ॲप्लाय केला जाईल त्यावेळेस जिथून जेव्हा तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स सेल लावतात, ठीक आहे ना, काय सेल लावतात त्यावेळेस, ठीक आहे, तर इथून जे करंट फ्लो होणार आहे ते ह्या कॉपरच्या वायरमधून, ठीक आहे, कुठून, कॉपरच्या वायरमधून, दॅट इज इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करेल. कशाला मूव्ह करेल, इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करेल. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स इकडे जातील आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपली असं फ्लो होईल. ठीक आहे ना. म्हणजे दोघांची डिरेक्शन एकदम अपोजिट असते एकमेकांच्या. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स जर असे फ्लो झाले तर याची कंडक्टिव्हिटी म्हणजे करंट ह्या डिरेक्शनमध्ये फ्लो होईल. दोघं एकमेकांच्या अपोजिटमध्ये फ्लो होतात. पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की दॅट जी मेटल्समध्ये जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, म्हणजे मेटल काय करतात, इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करण्यासाठी इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करतात. कोणाला मूव्ह करतात, इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करतात. तसंच जर इलेक्ट्रोलाइटचा विचार केला, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असे सबस्टन्सेस दॅट विल बी प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकली कंडक्टिंग सोल्युशन. काय बनवतात, जे सबस्टन्स, म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडसारखं जर आपण बघितलं, किंवा सोडियम बघितला, पोटॅशियम बघितला, ठीक आहे, तर हे काय करतात, जर मी एखाद्या सोल्यूटमध्ये, कशामध्ये, सोल्यूटमध्ये जर यांना टाकून दिलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर आहे आपलं, किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे,
ठीक आहे. तर ह्यांच्यामध्ये जर मी सोडियमसारखं किंवा पोटॅशियमसारखं यांना जर ॲड करतो ना, तर हे काय करतात, दॅट विल बी द सबस्टन्स प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकल कंडक्टिंग सोल्युशन बनवतात. म्हणजे त्यांना इलेक्ट्रोलाइट्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोलाइट्स व्हेन डिझॉल्व इन अ वॉटर ऑर द अदर सॉल्वंट. जसे यांच्यामध्ये प्रोड्यूस होताना लक्षात ठेवा की जेव्हा आपण हे जे सबस्टन्सला एखाद्या सोल्यूटमध्ये ॲड करतो, फॉर एक्झाम्पल वॉटर, ठीक आहे ना, जर मी सोडियमला ॲड केलं, जर पाण्यामध्ये ॲड केलं तर याच्यामध्ये H+, ठीक आहे ना, OH-, ठीक आहे. म्हणजे जर हायड्रोजन असेल, ठीक आहे, किंवा HCl असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड, तर H+ आणि Cl- आयन्स काय करेल, तो सेपरेट करून देईल. म्हणून जे इलेक्ट्रोलाइट्स असतात दॅट विल बी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ आयन्स. कशाने इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात? आयन्सला. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जच्या मुवमेंटमधून जी कुठलीही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कंडक्ट होते किंवा इलेक्ट्रोलाइट जे असतात ते कसे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात? मुवमेंट ऑफ आयन्स. आणि मेटल्स कसे करतात? इलेक्ट्रॉन्स. कशाने मूव्ह करतात? इलेक्ट्रॉन्स मूव्ह करतात. म्हणून त्यांच्यामध्ये कंडक्टिव्हिटी काय आहे? कंडक्ट आहे ना, इलेक्ट्रिसिटी हे कंडक्ट करतात बाय युझिंग अ मुवमेंट ऑफ आयन्सला. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला मी इलेक्ट्रोलाइट पण लिहून दिलं होतं की एक्झॅक्टली इलेक्ट्रोलाइट काय असतात, की द सबस्टन्स दॅट प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकली कंडक्टिंग सोल्युशन. म्हणजे जे सबस्टन्स इलेक्ट्रिकल कंडक्टिंग सोल्युशन बनवतात दॅट विल बी वेन डिझॉल्व इन अ वॉटर ऑर अदर सॉल्वंट. ठीक आहे. तर त्यावेळेस ते इलेक्ट्रोलाइट्स असतात. जसं सोडियम आहे, पोटॅशियम, कॅल्शियम कार्बोनेट आहे, CaCO3 हा कॅल्शियम कार्बोनेट आहे, ऑर प्रोड्यूस अन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स जे प्रोड्यूस करतात. ठीक आहे. तर दुसरा आहे आपला इन्सुलेटर. ठीक आहे. तर कंडक्टर बेसिकली तुम्हाला समजले असतील. कंडक्टर आपले जे मेटल्स असतात ते बेसिक मेटल्स, जसं मी तुम्हाला सांगतो, कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, ठीक आहे ना, किंवा अदर जे मेटल्स असतात, आपण गोल्ड पण कन्सिडर करू शकतो, सिल्वर, गोल्ड, हे पण काय करतात, असे जे मेटल्स आहेत दे हॅविंग अन गुड कंडक्टर्स. काय असतात? हे गुड कंडक्टर्स असतात इलेक्ट्रिसिटीचे. तसं जर इन्सुलेटरला बोलायचं म्हटलं मी, तर बेसिकली आपल्याला जेव्हा इन्सुलेटर शब्द लक्षात येतो त्यावेळेस चिनी मातीचे फ्यूज लक्षात येतात किंवा रबर लक्षात येतं. ठीक आहे ना. तर असे जे नॉन मेटल्स आहेत बेसिकली, इट इज ज्या सॉलिडची जी रेंज आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची जी रेंज आहे, म्हणजे इट इज सॉलिड्स हॅविंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज, ज्यांची रेंज 10⁻⁻20 टू 10⁻⁻10 पर ओहम पर मीटर असते. दॅट इज वॉट अ इन्सुलेटर असतात. काय असतात? इन्सुलेटर. म्हणजे बेसिकली मोस्ट नॉन मेटल्स, जे नॉन मेटल्स आहेत बेसिकली ते काय असतात? इन्सुलेटर्स असतात. जसं आपण म्हटलं ना की रबर आहे, जे रबराचा किंवा एक कोटिंग असते, प्लास्टिक कोटिंग असते. ठीक आहे ना. जर कॉपरची वायर नेट बघितली तुम्ही तर त्याच्यावरती एक बारीक थीन प्लास्टिकची कोटिंग लावलेली असते, पण हे काय करतात? इन्सुलेटरचं काम करतात. तसंच चिनी मातीचे जे फ्यूज असतात किंवा वेगवेगळे जे सबस्टन्सेस असतात किंवा आपले बटणं असतात, ठीक आहे ना, जे आपले स्विच बोर्डमधले जे बटन्स असतात, ठीक आहे, हे पण कसे असतात? इन्सुलेटरसारखं काम करतात. कारण त्यांची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची जी रेंज आहे ती 10⁻⁻20 टू 10⁻⁻10 पर ओहम मीटर आहे. ठीक आहे ना. म्हणून त्यांना इन्सुलेटर म्हटलं जातं. ठीक आहे. तसंच जर सेमी कंडक्टरचा आपण विचार केला तर सेमी कंडक्टर बेसिकली हे मेटल, म्हणजे कंडक्टर आणि इन्सुलेटर ह्यांची मधली जी स्टेज असेल ती सेमी कंडक्टर असेल. काय असेल? सेमी कंडक्टर. म्हणून सॉलिड्स हॅव इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज, ज्या सॉलिडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची रेंज 10⁻⁻6 पासून ते 10⁻⁴ पर ओहम मीटर असेल तर ते असतील आपले, दॅट इज वॉट अ सेमी कंडक्टर. कसे असतील? सेमी कंडक्टर. सेमी म्हटलं बरोबर आहे, कंडक्टरसारखे. म्हणजे काही प्रमाणामध्ये हे पण काय करतील? इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतील. पण इन्सुलेटरला सहसा हे पॉसिबल होत नाही. लाकूड जरी घेतलं आपण तरी इन्सुलेटरचं काम करतं. ठीक आहे. पण इलेक्ट्रिसिटीसाठी, मी इलेक्ट्रिसिटीसाठी बोलतोय, लाकूड इलेक्ट्रिसिटीसाठी इन्सुलेटर काम करेल, पण जर हीट कंडक्ट करायची गोष्ट झाली तर मे बी ते हीट कंडक्ट करू शकतं. ठीक आहे. जळून जातं लाकूड. ठीक आहे. म्हणून याने म्हटलं सेमी कंडक्टर्स. ठीक आहे. कंडक्टरसारखं थोड्या प्रमाणामध्ये कंडक्टरसारखं हे काय करतं? बिहेव करतं. म्हणून त्याला म्हटलं जातं सॉलिड्स हॅविंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज 10⁻⁻6 टू 10⁻⁴ ओहम पर ओहम मीटर. दॅट इज फॉर एक्झाम्पल मेटलॉइड्स आहेत. म्हणजे हे मेटलॉइड्स कसे आहेत? मेटल आणि नॉन मेटलची जी मधली स्टेज असते ती आहे आपली मेटलॉइड्स. ठीक आहे ना.
तर हे दोघांची प्रॉपर्टी दाखवतात, मेटलची आणि नॉन मेटलची, म्हणून त्यांना मेटलॉइड्स पण म्हटलं जातं. ठीक आहे. जसं आपलं सिलिकॉन आहे किंवा जर्मेनियम आहे, हे काय आहेत, हे सेमी कंडक्टर्सचे एक्झाम्पल्स आहेत. बरोबर. तर हे 2 एक्झाम्पल आपण कन्सिडर करतो ज्यांच्यामध्ये सेमी कंडक्टर येतात. ठीक आहे. तर पुढे जर आपण गेलो तर आपल्याला बँड थेरी समजते. कुठली समजते? बँड थेरी. ॲक्च्युली ही बँड थेरी तुमची 11th स्टँडर्डमधली थेरी आहे. तुम्ही 11वीमध्ये जर वाचली असेल तर ठीक आहे, बट वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड हिअर की एक्झॅक्टली बँड थेरी काय असते. ठीक आहे. This band theory, before I explain to you, I want to say you something that की electrical conductivity, ठीक आहे ना, that electrical conductivities of solid metals, ठीक आहे ना, जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते, आपण जसं इन्सुलेटर सेमी कंडक्टर और कंडक्टर्सला विचार केला तर ह्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे सॉलिडची, म्हणजे दॅट विल बी मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स आर एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ बँड थेरी. कशा पद्धतीने एक्सप्लेन केले जाते, म्हणजे ज्याला जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीला एक्सप्लेन करायची असेल मला, ठीक आहे, तर आय कॅन बी कुठले, दॅट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर मेटल्सची, नॉन मेटल्सची आणि मेटलॉइडची जर एक्सप्लेन करायची असेल तर विच विल बी एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ बँड थेरी. कशा पद्धतीने मी त्याला एक्सप्लेन करेल, बँड थेरीने मी त्याला काय करेल, एक्सप्लेन करेल. ॲक्च्युली जी बँड थेरी आहे, ठीक आहे ना, बँड थेरी कन्सिडर फॉर्मेशन ऑफ 2 टाइप्स ऑफ बँड्स. तर याच्यामध्ये 2 टाईप्सचे बँड्स तयार होतात. एक आहे कंडक्शन बँड, दुसरा असतो व्हॅलेन्स बँड. ठीक आहे. कंडक्शन बँड अँड व्हॅलेन्स बँड. आणि ह्या दोघांच्यामध्ये कंडक्शन आणि व्हॅलेन्स बँडच्या एक्झॅक्टलीमध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट असते, दॅट इज व्हॉट अ बँड थेरी, और त्याला म्हटलं जातं बँड गॅप. काय म्हटलं जातं? बँड गॅप. म्हणजे कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड यांच्यामध्ये जो गॅप असतो दॅट इज नथिंग बट अ बँड गॅप. काय म्हटलं जातं त्याला? बँड गॅप. जर तुम्हाला मी एक डायग्राम दाखवली, जर तुम्हाला दिसत असेल तर बघा. ह्या डायग्राममध्ये नीट समजण्याचा प्रयत्न करा की इथे बिफॉर धिस डायग्राम वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड धिस वन. ठीक आहे. तर आता ही बघा, ही जी डायग्राम तुम्हाला दिसते, तर इथे आपण एक सॉलिड बघत होतो ना. आपल्याला माहिती आहे की एक सॉलिड तयार होण्यासाठी वेगवेगळे ॲटम्स जे आहेत ते एकत्र येतात, कंबाईन होतात. ठीक आहे. त्यांचं कॉम्बिनेशन होतं, ते कंपाऊंड फॉर्म करतात. कंपाऊंड नंतर मॉलिक्यूल फॉर्म होतो. मॉलिक्यूल नंतर काय बनतो? एक पूर्ण सॉलिड बनतो. ठीक आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने जर पूर्ण सॉलिड आपण बघितला किंवा ह्यांच्यापैकी जर मी हा एक घेतला, साईडला काढला, ठीक आहे, आणि हा एक इथे साईडला काढला, दोघांपैकी एक, ठीक आहे, तर पूर्ण स्ट्रक्चरमध्ये बघा एक ॲटमचा, जर ह्या ॲटमला मी एकाला साईडला घेतो आहे तर त्यावेळेस बघा हा त्याचा न्यूक्लियस आहे, हा त्याचा न्यूक्लियस आहे दोघांचा. ठीक आहे. ह्याचा न्यूक्लियस आणि हा ह्याचा न्यूक्लियस. ह्याच्यामध्ये काय असेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती की न्यूक्लियस असेल, न्यूक्लियसच्या आजूबाजूला ऑर्बिट्स असतात. काय असतात? ऑर्बिट्स. आणि ह्या ऑर्बिट्समध्ये काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. आणि शेवटचा ऑर्बिट जो असतो तो व्हॅलेन्सी दाखवतो. काय दाखवतो? व्हॅलेन्सी. ठीक आहे. काय असते? व्हॅलेन्सी असते. तर व्हॅलेन्सी माहिती आहे तुम्हाला की एक्झॅक्टली जी व्हॅलेन्सी असते, दॅट व्हॅलेन्सी मीन बी की आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जे शेवटचं ऑर्बिट आहे ना, प्रत्येक स्पेसिफिक इलेमेंटचं, ठीक आहे ना, एक स्पेसिफिक इलेमेंटचं जे आउटर मोस्ट, आय कॅन कन्सिडर दिस वन इज ॲन आउटर मोस्ट ऑर्बिट. तर ह्या आउटर मोस्ट ऑर्बिटला, ठीक आहे, किती इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट आहे? जर 4 असतील तर, जर मी 5 घेतले तर, ठीक आहे, तर ह्याला बघा इथे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. गरज आहे टोटल ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला अजून किती लागतील? 3 इलेक्ट्रॉनची गरज पडेल. तर याचा अर्थ व्हॅलेन्सी किती झाली? 3. ठीक आहे. पण सपोज दॅट की त्याला जर ह्याच्याकडे फक्त, ठीक आहे, सपोज दॅट आय कॅन कन्सिडर दिस वन इज अन आउटर मोस्ट ऑर्बिट आणि ह्याच्याकडे फक्त 2च इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. तर ह्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, याचा मधला ऑक्टेट कंप्लीट आहे ऑलरेडी, ठीक आहे, 2 करून, ठीक आहे, मधला ऑलरेडी कंप्लीट आहे. तर ह्याला जर ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर हे 2 इलेक्ट्रॉन तो काय करून टाकेल? शेअर करून देईल, लूज करून देईल. आणि काय होऊन जाईल? ह्याचं जे हे ऑर्बिट आहे, ठीक आहे, याचं जे ऑर्बिट आहे हे काय होऊन जाईल? आता हे ऑर्बिट तुमचं वरचं ऑर्बिट हे लूज होऊन जाईल. म्हणजे हे ऑर्बिट राहणारच नाही. म्हणून याची जर व्हॅलेन्सीचा आपण विचार केला तर याची व्हॅलेन्सी असेल दॅट इज अ 2 व्हॅलेन्सी. ठीक आहे ना. काय असते याची व्हॅलेन्सी? 2. म्हणून ह्याच्यावरून आपण काय एक्सप्लेन करू शकतो की जी व्हॅलेन्सी आहे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये रिक्वायरमेंट किती आहे? ठीक आहे. म्हणजे एक तर देऊन टाकण्याची किंवा घेण्याची जी रिक्वायरमेंट आहे त्याला व्हॅलेन्सी आपण म्हणतो. तर अशा वेळेस बघा, मग आता यांचे जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे यांनी शेअरिंग पेअर करून बॉन्ड फॉर्म केले तिथे दोघांमध्ये. इलेक्ट्रॉन्स इथे दोघांनी त्यांचा एक इलेक्ट्रॉन शेअर करून एक पूर्ण यांच्यामध्ये पेअरिंग झालेली.
ठीक आहे, शेअरिंग पेअर झालेली आहे. तर ह्या शेअरिंग पेअरमध्ये बघा की ज्यावेळेस आउटरमोस्ट ऑर्बिटची रिक्वायरमेंट आहे, ठीक आहे, तर ह्यांच्यामध्ये जर एखाद वेळेस मी काय केलं की ह्या दोघं मॉलिक्युल्सला साईडला घेतलं आहे आणि किंवा इथे कुठल्याही केसमध्ये किंवा सॉलिड असेल आपलं, एक सॉलिड जरी असेल त्या सॉलिडला कन्सिडर करा किंवा पूर्ण यांच्यापैकी ह्या दोन मॉलिक्युल्सला आपण घेऊ. ओके, तर ह्या दोन मॉलिक्युल्सला जर मी हिट केलं, काय केलं मी गरम केलं, जर हिट करतो आहे, जर थर्मल एनर्जी याला प्रोव्हाइड करतो आहे, तर त्यावेळेस काय होईल माहिती का, ह्यांच्यामधला जो आउटरमोस्ट ऑर्बिटमधला मिनिमम एनर्जीचा लेस एनर्जीचा जो इलेक्ट्रॉन आहे, ओके, दॅट लेस इलेक्ट्रॉन इथून काय करतो लूज होऊन जातो, फ्री होतो. काय होतो, हा फ्री होतो. का बरं? कारण आपण त्याला इलेक्ट्रिकल एनर्जीला प्रोव्हाइड करून दिलं, म्हणजे थर्मल एनर्जी आपण त्याला काय केली दिली, म्हणजे हीट दिली आपण. बिकॉज ऑफ दॅट इट कॅन बी लूज फ्रॉम हेअर आणि तो काय इलेक्ट्रॉन बनतो तुमचा फ्री इलेक्ट्रॉन बनतो. आता तुम्ही म्हणणार की मग हा जर फ्री इलेक्ट्रॉन झाला असेल तर सॉलिडच्या बाहेर तर येणार नाही, ठीक आहे ना, सॉलिडच्या बाहेर थोडी नाही येईल, ठीक आहे, सॉलिडच्या मध्येच असेल ना. फक्त काय होईल माहिती का, मग जर हा सॉलिडच्या बाहेर जाणार नाही तर जातो कुठे माहिती का, तो जातो तुमचा कंडक्शन बँडमध्ये. कुठे जातो? कंडक्शन बँडमुळे. का बरं गेला? बिकॉज ऑफ हीट प्रोव्हिजन और थर्मल एनर्जीच्या प्रोव्हिजनमुळे तो कुठे मूव्ह झाला? कंडक्शन बँडमध्ये चालला गेला. आणि ह्या कंडक्शन बँडमुळे गेल्यामुळे, ठीक आहे, तर ह्या कंडक्शन बँडचं काम काय असतं, दॅट इज इलेक्ट्रॉन मूव्ह करायचं आणि काय घ्यायचं, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीला दाखवायचं. ओके, कशाला दाखवायचं? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीला. मग जो व्हॅलेन्स बँड आहे बेसिकली दॅट इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये प्रोव्हाइड असतात, ठीक आहे, तर ह्यांच्यामधून हा गेल्यानंतर इथे होल क्रिएट होतात. ते नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली, पुढे आपण बघू त्याला. तर ह्यांच्या दोघांच्यामध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँडच्यामध्ये दोघांमध्ये एक काय आहे, बँड गॅप आहे. काय आहे? बँड गॅप. मग बघा की हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हा बँड कंडक्शन बँडमध्ये चालला जातो, ठीक आहे ना, ज्याच्यामध्ये एक फ्री इलेक्ट्रॉन आहे जो मूव्ह करण्यासाठी किंवा दॅट इज नॉन मूवेबल आपण त्याला म्हणू शकतो, ठीक आहे, दॅट विल बी फ्रॉम हेअर. तो काय करतो, दॅट इज इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करायला मदत करतो. मग आता तुम्हाला सांगतो, आता बँड थेअरी समजली असेल की व्हॅलेन्स बँडपासून हीट दिल्यामुळे व्हॅलेन्स बँडपासून जो कंडक्शन बँडपर्यंत जो इलेक्ट्रॉन चालला गेला आहे, ठीक आहे ना, दिस इज नथिंग बट अवर अ बँड थेअरी. तर ह्या बँड थेअरीमध्ये जर आपण म्हटलं की इम्पॉर्टंट दोन जे टाईप्स आहेत, एक आहे कंडक्शन बँड आणि दुसरा आहे व्हॅलेन्स बँड. तर मग जो कंडक्शन बँड आहे त्याचं एक्झॅक्टली काम काय असतं किंवा काय आहे नेमका कंडक्शन बँड, आपण त्याला इथे अंडरस्टँड करून घेऊ. की कंडक्शन बँड म्हणजे द हायेस्ट एनर्जी बँड आहे. कुठला बँड आहे हा? ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते. दॅट इज हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड. त्याच्यामध्ये काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात, ठीक आहे ना. दॅट इट फॉर्म्स बाय कनेक्टिंग, ओके, इट फॉर्म्स बाय कनेक्टिंग ऑफ आउटरमोस्ट एनर्जी लेवल ऑफ क्लोजली स्पेस ॲटम इन द सॉलिड. बरोबर ना. म्हणजे हे काय करतं, एक आउटरमोस्ट आपण म्हणू शकतो, दॅट इज एनर्जी लेवल, म्हणजे हायेस्ट एनर्जी लेवल अँड आउटरमोस्ट एनर्जी लेवल ऑफ द क्लोजली स्पेस, म्हणजे ज्या ॲटमला एकदम जवळचा, ठीक आहे, एकदम क्लोजली स्पेसमध्ये जो ॲटमला तो कनेक्ट आहे, इंटरॅक्ट करतो आहे, त्यांच्यापासून जी एनर्जी आहे दॅट विल बी सो दॅट द कंडक्टिंग ऑफ द आउटरमोस्ट एनर्जी लेवल ऑफ क्लोजली स्पेस, ठीक आहे, एकदम जवळचा जो ॲटम आहे त्याची इन अ सॉलिड, ठीक आहे. म्हणून हा काय होतो, तुमचा कंडक्शन बँड इथे फॉर्म होतो. कारण काय होणार आहे की व्हॅलेन्स बँडपासून जो इलेक्ट्रॉन थर्मल एनर्जीमुळे मूव्ह झाला आणि कुठे इलेक्ट्रॉनला दिला, कंडक्शन बँडमुळे, आणि ह्याच्यामुळे काय झाला, हा फॉर्म झाला, ठीक आहे ना. म्हणून त्याला म्हटलं जातं की इट फॉर्म, जो कंडक्शन बँड फॉर्म होतो आहे, म्हणजे हा कंडक्शन बँड जो फॉर्म होतो आहे बाय कनेक्टिंग, कुठे कनेक्ट होतो आहे, आउटरमोस्ट एनर्जी लेवलला. कोणाच्या आउटरमोस्ट एनर्जी लेवलला? क्लोजली स्पेस्ड, म्हणजे खूप जवळच्या ॲटमच्या एनर्जी लेवलला, ठीक आहे, इन अ सॉलिड. कशामध्ये? सॉलिडमध्ये. सो दॅट द इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड, जे कंडक्शन बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे जे इलेक्ट्रॉन्स म्हणतो मी, हे कंडक्शन बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे, दॅट कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉन्स आर मोबाईल. काय असतात? ते मूव्ह करतात, ठीक आहे, फिक्स नसतात. कंडक्शन बँडमधले कुठलेही इलेक्ट्रॉन्स हे मोबाईल नसतात, म्हणजे मोबाईल असतात, हां, म्हणजे फिरतात, डिलोकलाइज होतात, मूव्ह करतात, ठीक आहे, रँडम मोशन यांच्यामध्ये होते. बिकॉज ऑफ दॅट ओव्हर द एंटायर सॉलिड, म्हणजे पूर्ण सॉलिडमध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आता हे कंडक्शन बँडमध्ये पूर्ण इलेक्ट्रॉन जे असतात ते रँडमली मूव्ह करत असतात. काय करतात? मोबाईल असतात, मूव्ह करत असतात. अँड आफ्टर दॅट जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी
ला इथून जर पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही याच्यामध्ये अप्लाय केलं, पोटेन्शियल डिफरन्स नथिंग बट तुम्ही जर सेल लावला आणि बटन चालू करून दिलं तर त्यावेळेस हे जे रँडम मूव्ह करणारे इलेक्ट्रॉन्स होते ना तुमच्यामध्ये, ठीक आहे, हे काय करतात एकदम सरळ रेषेमध्ये येऊन जातात, एका लाईनीमध्ये येतात एकदम भारी, आणि मग काय करतात ते मूव्ह व्हायला लागतात. म्हणजे हे इकडे मूव्ह झाले तर हे काय होईल, इकडे मूव्ह व्हायला लागतं करंट, ठीक आहे. दोघं एकमेकांच्या अपोजिटमध्ये हे काम करतात दोघंच्या. जर इलेक्ट्रॉन इकडे मूव्ह करतील तर इलेक्ट्रिकल जो करंटचा जो फ्लो आहे तो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटमध्ये तुम्हाला दिसेल. हे काय होतं, हे झाला तुमचा कंडक्शन बँडचा इथे कन्सेप्ट. समजला आता की इट फॉर्म्स बाय अ कनेक्टिंग, कुठे कनेक्ट होतो, आउटर मोस्ट एनर्जी लेवलला तो कनेक्ट होतो ऑफ अ क्लोजली, ज्या ॲटमच्या तो जवळ आहे त्याला त्याच्या एनर्जी लेवलला तो कनेक्ट होतो अँड काय फॉर्म करतो, कंडक्शन बँड फॉर्म करतो. आणि असा कंडक्शन बँड ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, कंडक्शन बँडमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे आहेत, मोबाईल आहेत, फिरतात, रँडम मोशन दाखवतात, डिलोकलाइज होतात ओव्हर द एंटायर सॉलिड, पूर्ण सॉलिडमध्ये ते फिरतात. अँड दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन अ पोटेन्शियल डिफरन्स विल बी अप्लाय, म्हणजे जेव्हा आपण त्याच्यावरती पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करून देतो ते काय करतात, इलेक्ट्रिसिटीला फ्लो करायला लागतात, मूव्ह करायला लागतात. तसंच आपला हा जो व्हॅलेन्स बँड आहे तो एक्झॅक्टली काय असतो की व्हॅलेन्स बँड, द बँड हॅविंग लोवेस्ट एनर्जी, म्हणजे लोअर एनर्जी ज्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये खूप कमी एनर्जी आहे, ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये काय खूपच कमी एनर्जी आहे. दॅन द बँड हॅविंग लोअर एनर्जी दॅन द कंडक्शन बँड, तर ह्याच्यामध्ये जी एनर्जी असते ती कंडक्शन बँडपेक्षा खूप कमी एनर्जी असते. म्हणून दॅट इज द इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स बँड, जे व्हॅलेन्स बँडमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत आर नॉट फ्री टू मूव्ह, हे काय असतात, त्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फिक्स असतात, काय असतात, फिक्स असतात. आणि तुम्ही म्हटलं ना की हे जे मूव्ह करतात तिथून आता कंडक्शन, जर हे फिक्स असतील तर व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शनमध्ये चालले कसं काय गेले, ठीक आहे. तर एक प्रश्न जो येतो तुमच्या माइंडमध्ये जो जनरेट होतो आहे, व्हॅलेन्स बँडमध्ये जर हे इलेक्ट्रॉन फिक्स असतील तर हे फिक्स इलेक्ट्रॉन इथे चालले कसं काय गेले. तर याचा कन्सेप्ट आहे तुमचा की याच्यामध्ये आपण काय प्रोव्हाइड केले, त्याला हीट प्रोव्हाइड केली, अँड बिकॉज ऑफ दिस हीट दे कॅन मूव्ह, काय करतात, त्यांची एनर्जी वाढवतात, व्हायब्रेट होत आहेत, अँड बिकॉज ऑफ दॅट व्हायब्रेशन दे ट्रॅव्हल फ्रॉम द कंडक्शन व्हॅलेन्स बँड टू द कंडक्शन बँडमध्ये ते ट्रॅव्हल करून घेतात. म्हणून द इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स बँड्स आर नॉट फ्री टू मूव्ह बिकॉज दे आर हायली बॉन्डेड टू द रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियस, ते रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियसला काय असतात, हायली बॉन्डेड असतात, ठीक आहे. तसंच यांच्यामध्ये जो गॅप आहे दॅट इज वॉट अ बँड गॅप आपण बँड गॅप म्हणतोय आपण, हा जो बँड गॅप आहे दॅट दिस गॅप विल बी नथिंग बट अ बँड गॅप. म्हणून दॅट इज द एनर्जी डिफरन्स, म्हणजे आता बघा की याची हायर एनर्जी, याची काय लोअर एनर्जी, तर हा बँड गॅप बेसिकली सांगतो काय आपल्याला, दॅट इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन कंडक्शन बँड अँड व्हॅलेन्स बँड. तर जेवढा जास्त याच्यामध्ये गॅप असेल तेवढा जास्त हा काय असेल, व्हॅलेन्स बँड, कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँडमध्ये यांच्या एनर्जीमध्ये जेवढा जास्त डिफरन्स असेल तेवढा जास्त हा गॅप मोठा होत जाईल, ठीक आहे. जर एवढा जर आपण त्याला बघितलं तर यांच्यामध्ये जास्त गॅप असेल, ठीक आहे ना, म्हणजे इन्सुलेटरमध्ये तो दिसेलच पुढे आपल्याला, ठीक आहे. तर मग द एनर्जी डिफरन्स बिटवीन द कंडक्शन बँड अँड व्हॅलेन्स बँड आर कॉल्ड ॲज अ बँड गॅप, त्याला काय म्हटलं होतं, बँड गॅप. मग ह्या दोघांमध्ये जो गॅप तुम्हाला दिसतोय तर तो काय, कुठला गॅप आहे, दिस इज वॉट अ बँड गॅप त्याला म्हटलं होतं. तर मग परत जर आपण ह्याला बोलतच गेलो की मेटल्स नेमके काय असतात, मग ठीक आहे, की जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीला कंडक्ट करतात, आपण म्हणतोय की कंडक्शनमध्ये, ठीक आहे, कंडक्शन बँडमध्ये जो कंडक्शन आपण कन्सिडर करतोय, जे बँड थिअरीला आपण बोलतोय परत, तर त्याच्यामध्ये असणारे जे आपले मेटल्स आहेत किंवा जे कंडक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये बेसिकली जे मेटल्स असतात, काय असतात, मेटल्स असतात किंवा इलेक्ट्रोलाइट्स असतात. तर असे जे मेटल्स आपण बोलायचं म्हटलं तर एक्झॅक्टली दॅट मेटल्स विल बी शोईंग अस द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, काय, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड ऑफ मेटल्स इज लार्ज, ठीक आहे ना. याच्यामध्ये काय असेल, मग जे मेटल्स आहेत त्यांच्यामध्ये बेसिकली यांच्यामध्ये जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीला दाखवतात, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी खूप जास्त आहे, तर त्या केसमध्ये काय होतं की जे मेटल्स आहेत, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड ऑफ मेटलच्या कंडक्शन बँडमध्ये जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ते काय असतात, लार्ज असतात, खूप जास्त असतात. म्हणून ते काय आहेत, इझिली इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात आणि फ्लो करायला लागून जातात. म्हणजे त्याच्या थ्रू इझिली काय होते, इलेक्ट्रिकल जे करंट असतं ते फ्लो व्हायला लागतं. म्हणून आपण कधी जर बघितलं असेल की कुठल्याही केसमध्ये जे ॲल्युमिनियमचे तार असतात किंवा कॉपरचे तार असतात, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे आयरन असतं, ठीक आहे, ह्यांच्यामध्ये काय असतात, लार्ज नंबर ऑफ जे इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे, फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे काय होतं की सहज करंट फ्लो होतं. आणि जर आपला हात लागला असेल चुकून तर आपल्याला पण काय होतं, त्याचे थ्रू जे जाणारे चार्जेस आहेत, जे करंट आहे ते पण काय करतं आपल्याला
करंट लावतो, ठीक आहे ना. म्हणून द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड ऑफ मेटलच्या कंडक्शन बँडमध्ये काय असतात, इज लार्जर असतात. अँड अगेन दॅट हेन्स मेटल्स आर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल्स काय आहेत, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे तर आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की मेटल काय असतात, गुड कंडक्टर असतात. तर आता समजलं पण असेल की का गुड कंडक्टर असतात, कारण त्यांच्या कंडक्शन बँडमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते काय असतात, लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते काय असतात, इझिली मूव्ह करतात. म्हणून दॅट विल बी हॅविंग दे आर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अगेन जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे ना, द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल द ॲटम्स इन मेटॅलिक क्रिस्टल, ठीक आहे ना. म्हणजे बघा की आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जे आहेत, आउटर मोस्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ऑफ ऑल द ॲटम्स इन मेटॅलिक क्रिस्टल्स आर ऑक्युपाय बाय द कंडक्शन बँड. म्हणजे मोस्ट ऑफ द केसमध्ये जेवढे कुठलेही जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे, कंडक्शन म्हणजे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड. हा जर व्हॅलेन्स बँड असेल आणि हा जर कंडक्शन बँड असेल, ठीक आहे, हा जर कंडक्शन बँड असेल आणि हा जर व्हॅलेन्स बँड असेल, तर दोघांमधून तर ऑलमोस्ट जेवढे कुठलेही जे इलेक्ट्रॉन्स आहेत एवढे याच्यामध्ये व्हॅलेन्स बँडमधले, ते ऑलमोस्ट कंडक्शन बँडला ऑक्युपाय करून घेतात पूर्ण तऱ्हेनं प्रत्येका याच्यामध्ये. म्हणजे ऑलमोस्ट यांच्यामध्ये जो कंडक्शन बँडमधला जो गॅप आहे आणि व्हॅलेन्स बँडमधला जो गॅप आहे तो झिरोसारखा दिसतो, नाहीसा पण दिसतो. कधी कधी ते ऑक्युपाय पण करून घेतात, मध्ये पण ओव्हरलॅप पण होऊन जातात, ठीक आहे ना. म्हणून दॅट द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ ऑल द ॲटम्स इन मेटॅलिक क्रिस्टल ऑक्युपाय द कंडक्शन बँड. दॅट इज म्हणजे तुम्हाला जे म्हटलं ना मी, यांच्यामध्ये जो हा गॅप आहे, जर गॅपच नसेल तर काय होऊन जाईल, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड काय एनर्जी डिफरन्सच नसेल व्हॅलेन्समध्ये आणि कंडक्शनमध्ये, एकदम ऑलमोस्ट जर सारखा होऊन गेला तर काय होऊन जाईल की पूर्णच्या पूर्ण जे व्हॅलेन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्सचे कंडक्शन बँडमध्ये चालले जातील आणि काय करतील, इलेक्ट्रिसिटीला फ्लो करायला खूप जास्त मदत करतील. म्हणून ते मेटल्स म्हणून कन्सिडर केले जातात. दॅट इज द कंडक्शन बँड अँड व्हॅलेन्स बँड समटाइम्स वी कॅन कॉल इट ॲज अ यस बँड और पी बँड, ठीक आहे, आर ओव्हरलॅपिंग ऑफ अ पार्शली फील्ड इट इज अन एस बँड. म्हणजे जर तुम्ही नीट ही डायग्राम बघितली तर डायग्राममध्ये तुम्हाला नीट दिसत असेल की आता हा जो वरचा एवढा गॅप दिसतो जो खाली आहे, एम्प्टी स्पेस आहे, आणि हा जो खाली दिसतोय तो व्हॅलेन्स बँड्स आहे. तर ह्याच्यामध्ये जेवढे कुठले इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑलमोस्टली पूर्ण तडीस गेले. यांच्यामध्ये जर गॅप जर बघितलं तर तुम्हाला दिसतच नसेल की कुठलाही गॅप यांच्यामध्ये प्रेझेंट नसतो. अँड बिकॉज ऑफ दॅट एनर्जी डिफरन्स, खूप कमी एनर्जी डिफरन्स असल्यामुळे काय होतं की हे जे व्हॅलेन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्सचे कंडक्शन बँडमध्ये पूर्ण प्रमाणामध्ये इंटरॅक्शन करून काय होतात, ट्रान्सफर करून देतात. तसंच जर समटाईम्स काय करतात, पी बँड और एस बँड, काहीच टेन्शन नका घेऊ, याच्यामध्ये एस और पी लिहिलेलं आहे. एस नथिंग बट दे कॅन कन्सिडर अ, पूर्ण तरीकेने त्यांनी जे काही कन्सिडर केलं आहे दॅट विल बी अ व्हॅलेन्स बँड और कंडक्शन बँडच आहे, दुसरं काहीच नाही आहे. याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन घ्यायची गरज नाही. पी बँड, कंडक्शन बँड और एस बँड और व्हॅलेन्स बँड जर असेल तर दे कॅन बी हेअर. आता जर तुम्ही इथे नीटला एवढं बघितलं हा पोर्शन, याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलंच असेल तर हा इकडे काढला आहे थोडासा. समटाईम्स यू कॅन ट्राय टू ड्रॉ लाईक दिस. यांच्यामध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये काय होतं, ओव्हरलॅपिंग होऊन जातं. म्हणजे हा जो पोर्शन आहे एवढा, आता हा पोर्शन दिसतो, हा पोर्शन, यांच्यामध्ये काय ऑलमोस्ट ओव्हरलॅपिंग आहे. तर दॅट ओव्हरलॅपिंग विल बी शोज असं मेटॅलिक, म्हणजे मेटल्स आहेत, ठीक आहे, ज्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी अँड दे आर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण इन्सुलेटरमध्ये तसं नसतं, कारण आपण म्हणतो ना की इन्सुलेटरमुळे करंट लागत नाही. जर रबरची कोटिंग असेल कॉपर वायरवरती तर त्यांच्यामुळे पण आपल्याला करंट लागत नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो की दॅट इज इन्सुलेटर जे आहेत आपले, दॅट इज द व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड इन इन्सुलेटर आर सेपरेटेड बाय अ लार्ज एनर्जी गॅप. त्यांच्यामध्ये काय असतो, खूप जास्त एनर्जी गॅप असतो. म्हणजे हा कंडक्शन बँड इथे आणि दुसरा जो व्हॅलेन्स बँड आहे तो इथे. तर ह्यांच्यामधला जो गॅप आहे, तो जो बँड गॅप आहे तो काय खूपच जास्त आहे. त्यामुळे काय होतं की मी याला हीट जरी केलं, थर्मल एनर्जी जरी प्रोव्हाइड केली, तर यांच्यामुळे खूप जास्त गॅप असल्यामुळे तो काय गॅपमध्ये चालला जाईल, पण एनर्जी डिफरन्समध्ये चालला जाईल. खूप जास्त एनर्जी डिफरन्स असल्यामुळे तो काय करेल, इथे कंडक्शन बँडपर्यंत पोहोचणार नाही. अँड बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला मदत होणार नाही. म्हणून काय म्हटलं आता, दॅट इज द व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड इन इन्सुलेटर आर सेपरेटेड बाय अ लार्जर एनर्जी गॅप कॉल्ड त्यानं फॉरबिडन झोन. काय म्हटलं आता त्याला, फॉरबिडन झोन म्हटलं आता. म्हणजे हा बेसिकली जो झोन तुम्हाला दिसतोय मध्ये, यांच्यामध्ये जो गॅप तुम्हाला दिसतोय, हा जो एम्प्टी कंडक्शन आहे आणि हा जो दिसतोय खालचा, तर हा एम्प्टी कंडक्शन बँड आहे. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर फुलफिल व्हॅलेन्स बँड आहे. पूर्ण इलेक्ट्रॉन्स इथेच आहेत, हे फुलफिल आहे. आणि यांच्यामध्ये जो फॉरबिडन झोन आहे, म्हणजे जो बँड गॅप आहे हा खूप जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे तो इन्सुलेटरचा आपल्याला पोर्शन दाखवतो. म्हणून यांच्यामध्ये जे इलेक्ट्रिकल करंट आहे सहसा फ्लो होत नाही, ठीक आहे. अँड हेन्स द थर्मल एनर्जी इज इनसफिशियंट टू प्रमोट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द व्हॅलेन्स बँड टू द कंडक्शन बँड. म्हणून काय, मी थर्मल एनर्जी जरी प्रोव्हाइड करून दिली, ठीक आहे, व्हॅलेन्स बँडला, ठीक आहे, व्हॅलेन्स बँडला जरी मी थर्मल एनर्जी प्रोव्हाइड करून दिली तरी पण काय होईल,
जर मी ॲटमला जरी थर्मल एनर्जी प्रोव्हाइड करतो आहे, पण काय होतं आहे लार्जर एनर्जी गॅपमुळे काय होतं आहे ते इलेक्ट्रॉन्स काय होतात पुढच्या म्हणजे कंडक्शन बँडपर्यंत प्रमोट होत नाही आहे, जात नाही आहे, ठीक आहे. म्हणून त्यांच्यामध्ये जे आहे दॅट इज व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड, देअर फोर द कंडक्शन बँड इज एम्प्टी, हेन्स द मटेरियल इज अन इन्सुलेटर. म्हणून काय याच्यामुळे इथला जो कंडक्शन बँड असतो तो ऑलमोस्ट एम्प्टी राहून जातो आणि इलेक्ट्रिसिटीला फ्लो करत नाही, आणि म्हणून ते काय असतात आपले इन्सुलेटर असतात. तसंच जर आपण सेमी कंडक्टर्सचा पण विचार केला की येणारे जे सेमी कंडक्टर्स आपण म्हणतो आहे दॅट इज एनर्जी गॅप बिटवीन कंडक्शन जे आहे, ठीक आहे, काय दॅट इज एनर्जी गॅप बिटवीन कंडक्शन बँड अँड व्हॅलेन्स बँड आर ऑलमोस्ट स्मॉलर असतो, इन्सुलेटरपेक्षा खूप कमी असतो. जर तुम्ही इथे बघितलं असेल तर हा थोडासा कमी गॅप आहे. म्हणजे मे बी जर जास्त थर्मल एनर्जी प्रोव्हाइड करून दिली तर इथले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये पोचून जातील, ठीक आहे. दॅट इज व्हॉट बिकॉज ऑफ दिस द स्मॉलर दॅन द इन्सुलेटर अँड दॅट वन विल बी अ सिलिकॉन और जर्मेनियम. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं जे सेमी कंडक्टर्समध्ये येतात. म्हणून ॲट द अबोव याच्यामधून जर आपण घेतलं इट्स ॲट अबोव ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ठीक आहे. जर मी ॲब्सोल्यूट टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचर दिलं, फ्यू इलेक्ट्रॉन जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलेन्स बँडमधले ते काय होतील मूव टू द कंडक्शन बँड अँड इट बिकम्स अ पार्शियली फील्ड. म्हणजे काय होऊन जाईल कंडक्शन बँड थोडासा पार्शियली फील होऊन जाईल काही प्रमाणामध्ये, अँड देअर इट कंडक्ट अ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे काही प्रमाणामध्ये तरी ते काय करतील इलेक्ट्रिसिटीला फ्लो करतील किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो करायला मदत करतील, ज्याच्यामध्ये काय कशामध्ये सेमी कंडक्टर्समध्ये, ठीक आहे. तर असंच जर आपण याला पुढे विचार करत गेलो की सच अ प्युअर सेमी कंडक्टर्स materials which have a very low but a finite electrical conductivity is called असं जे म्हणतो ना आपण जे प्युअर सेमी कंडक्टर्स असतात मटेरियल्स विच हॅव अ व्हेरी लो बट अ फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे प्युअर सेमी कंडक्टर्समध्ये खूप लो जी आहे ती इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपल्याला ऑब्झर्व होते. दॅट इज बट फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये असते. तर अशी जी इलेक्ट्रिसिटी असते दॅट इज इंट्रान्झिक सेमी कंडक्टर्स त्याला म्हटलं तर काय म्हटलं तर अशा कंडक्टर्सला इंट्रान्झिक सेमी कंडक्टर्स त्याला म्हटलं जातं.